तर नमस्कार मित्रांनो, मी VK डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दिव्यांग व्यक्तीसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना। म्हणजे मित्रांनो, दिव्यांग व्यक्तीसाठी महिला असो किंवा पुरुष असो यांच्यासाठी आता 2,50,000 रुपये एवढा अनुदान हे दिव्यांग व्यक्तींना आता भेटणार आहे। तर हा GR आहे 18 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर हा महत्त्वपूर्ण GR आपण पाहणार आहोत। तर याचा लाभ कोण कोण घेऊ शकतं, याच्यासाठी कोणकोणते तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत, तर याची प्रोसेस कशी असणार आहे, ही पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर आपण आता हा महत्त्वपूर्ण GR पाहणार आहोत। थोडक्यात आपण प्रस्तावना वाचून घेऊ। भारतीय समाजात दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाबाबतचा दृष्टिकोन अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर आधारित असल्याने तो दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यावर दीर्घ परिणाम करतो। दिव्यांगाबाबत असलेल्या पूर्वग्रहामुळे अनेकदा दिव्यांगत्व हे असमर्थता किंवा अधिकारहीनता म्हणून पाहिले जाते। यास्तव हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे। दिव्यांग व्यक्तीचा विवाह म्हणजे पालकांच्या दृष्टिकोनाने सामाजिक जबाबदारी असल्याने वंशपरंपरेत दिव्यांगत्व येईल म्हणून विवाह टाळला जातो अथवा बिजोड जोडीदार दिला जातो। तर विवाह संदर्भात दिव्यांग महिला आणि दिव्यांग अशा दुहेरी भेदभावाला सामोरे जावे लागते। परिणामी अनेक दिव्यांग महिला विवाहापासून वंचित राहतात। तर त्याच्यासाठी वंचित राहू नये म्हणून त्याच्यासाठी हा GR काढलेला आहे आणि अनुदान हे आता आपल्या सर्वांना भेटणार आहे। तर आता या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहणार आहोत महत्त्वपूर्ण। तर अव्यांग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ आणि दिव्यांग हा घटक नव्याने समाविष्ट करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर याच्यामध्ये पहिला पॉईंट काय आहे, या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे अर्थसहाय्य दिले जाईल। तर दिव्यांग आणि अव्यांग विवाह सोहळा म्हणजे 1,50,000 रुपये आणि दिव्यांग सोहळा तर याच्यामध्ये 2,50,000 रुपये अशा पद्धतीने तुम्हाला अनुदान भेटणार आहे। दिव्यांग आणि अव्यांग म्हणजे काय, एक दिव्यांग असेल आणि एक व्यक्ती जर चांगला असेल जोडीदारामध्ये तर अशांना 1.5 लाख रुपये अनुदान आहे आणि दोन्ही जरी दिव्यांग असेल तर त्यांना 2.5 लाख रुपये अशा पद्धतीने अनुदान मिळणार आहे। तर 2 नंबरचं, अनुदानाची पूर्ण रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण DBT प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल। जे दोघांचं एक जॉईंट खातं पाहिजे, त्या जॉईंट खात्यावरतीच हे पैसे पडणार आहेत। त्यापैकी 50% रक्कम संबंधित दाम्पत्याचे व 5 वर्षाकरिता मुदत ठेवीमध्ये ठेवावे। त्या योजनेच्या अटी काय असणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वे आधार संलग्न वैध वैयक्तिक ओळखपत्र आवश्यक आहे। तर 40% असलेले एखादं दिव्यांग प्रमाणपत्र आणि त्यासोबत आधार आणि आधार कार्डला लिंक असणं हे महत्त्वाचं आहे। नंबर 2, दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। तर दोन्हीपैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। नंबर 3, विवाहित वधू व वरांचा प्रथम विवाह असावा। तसेच वधू अथवा वर घटस्फोटित असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी। तर विवाहित वधू आणि वराचा हा प्रथमच विवाह असावा आणि यापूर्वी अशा कोणत्याही योजनेचा लाभ हा घेतलेला नसावा। तर या ठिकाणी आता नंबर 4 आपण पाहणार आहोत। विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदवलेला असावा। विवाह झाल्याच्या नंतर तुम्हाला विवाह कार्यालयात जाऊन नोंदणी करायची आहे, कारण नोंदणी करणं गरजेचं आहे। विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे। तर तुमचं लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये 1 वर्षामध्ये कधी पण तुम्ही त्या अनुदानासाठी अर्ज करू शकता या योजनेसाठी। आता याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहेत ही बाब खूप महत्त्वपूर्ण आहे। तर या ठिकाणी आता तुम्ही कागदपत्र पाहू शकता। आधार संलग्न वैध वैयक्तिक ओळखपत्र UID दिव्यांग प्रमाणपत्र, आधार संलग्न वैध ओळखपत्र UDID म्हणजेच आधार कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र हे झाले 2। त्यानंतर 2 नंबर, विवाह नोंदणी प्रमाणपत्र। विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला कार्यालयात जाऊन विवाह नोंदणी करायची आहे, ते एक प्रमाणपत्र आणि आधार कार्ड, पती व पत्नीच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्याचा सविस्तर तपशील, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, संयुक्त खातं म्हणजे तुमचं जॉईंट खातं लागणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला एक डोमासाईल किंवा एक रहिवासी काढावे लागणार आहे।
आता अर्ज करण्याची प्रक्रिया कशी राहणार आहे ते आपण पाहणार आहोत. आता अर्ज कसा करायचा. लाभार्थ्यांनी शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या नमुन्यामध्ये व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडल्याची पूर्ण खात्री करून परिपूर्ण अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर करावेत. जिल्हा कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. तर तुम्हाला हे सगळे कागदपत्र गोळा करून कार्यालयामध्ये जिल्हा कार्यालयाकडे सादर करायचे आहेत. आता समितीची निवड कशी असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी आपण थोडक्यात पाहणार आहोत. सदर योजनेच्या लाभार्थ्याची निवडीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी. निवड समितीची रचना पुढीलप्रमाणे असेल. अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदस्य, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सदस्य, दिव्यांग कल्याण विभागाचा जिल्हास्तरीय अधिकारी म्हणजेच सदस्य सचिव या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तुमची ही निवड होणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती. आपले दिव्यांग जर मित्रमैत्रिणी कोणी असतील तर अशांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचे विवाह झाले असेल तर अर्ज करायला सांगा, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.